नमस्कार मित्रांनो, ही गोष्ट माझ्या शेजारी राहणाऱ्या एका मुलीची आहे आणि आम्ही दोघांनी एकमेकांना कशा प्रकारे सुख दिले याबद्दल ही गोष्ट आहे। मी रमेश हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यात राहतो। नोकरीनिमित्त मी तिथे एका भाड्याच्या खोलीत राहत होतो। सुरुवातीला माझे आयुष्य फक्त ऑफिस आणि घर एवढ्यापुरतेच मर्यादित होते। मी स्वभावाने थोडा लाजाळू असल्याने कोणाशी जास्त संवाद साधत नसे, पण म्हणतात ना, नशिबात काहीतरी वेगळं लिहिलं असतं। एके दिवशी मी कामावरून परतलो आणि पाहिलं की माझ्या शेजारच्या खोलीत एक नवीन कुटुंब राहायला आलं आहे। त्या कुटुंबात काका काकू, त्यांचा मुलगा आणि एक अत्यंत देखणी मुलगी होती। तिला पहिल्यांदा पाहिलं आणि मी जणू तिथेच खिळून गेलो। तिचं नाव होतं सपना, नाव बदललेले। तिच्याकडे पाहून माझ्या मनात एक वेगळीच ओढ निर्माण झाली। सुरुवातीला आम्ही फक्त औपचारिक नमस्ते किंवा हाय हॅलो करायचो। हळूहळू माझा संपर्क तिच्या भावाशी वाढला। योगायोगाने त्याची नोकरी गेली होती, म्हणून मी त्याला माझ्याच कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला लावून दिले। या मदतीमुळे आमचे घरगुती संबंध वाढले। आता माझे त्यांच्या घरी येणे जाणे वाढले होते। मी जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी जायचो तेव्हा माझे डोळे सपनाला शोधायचे। कधी आमची नजरानजर व्हायची तर कधी ती लाजून नजर खाली घ्यायची। एके दिवशी मी धाडस करून तिला बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिने सुरुवातीला मला स्पष्ट नकार दिला। मला वाटलं आता सर्व संपलं, पण 2-4 दिवसांनी तिने स्वतःहून माझ्याशी संवाद साधला आणि आम्ही नंबरची देवाणघेवाण केली। आमचे फोनवर बोलणे सुरू झाले। सुरुवातीला आम्ही कामाच्या किंवा घराच्या गप्पा मारायचो, पण हळूहळू आमच्या संवादात जवळीक निर्माण झाली। ती कधीकधी माझ्या खोलीत यायची, आम्ही तासनतास गप्पा मारायचो। त्या दरम्यान आमचा एकमेकांवरील विश्वास इतका वाढला की आमची मैत्री आता शारीरिक आकर्षणाकडे वळू लागली होती। आम्ही एकमेकांच्या सहवासात खूप आनंदी होतो। एकदा सपनाच्या नातेवाईकांकडे दुःखद घटना घडल्यामुळे तिचे आई-वडील दिल्लीला गेले। घरी फक्त ती आणि तिचा भाऊ होते। योगायोगाने त्या रात्री तिच्या भावाची नाईट शिफ्ट होती। सपना घरी एकटीच होती आणि तिला एकटं राहण्याची भीती वाटत होती। रात्रीचे 12 वाजले असतील, मला तिचा फोन आला। ती म्हणाली, रमेश, मला खूप भीती वाटतेय, मी आजपर्यंत कधीच एकटी राहिलेली नाही। मी तिला धीर दिला आणि माझ्या खोलीत येण्यास सांगितले। ती माझ्या खोलीत आली आणि माझ्या बाजूला येऊन बसली। ती खूप घाबरलेली होती, म्हणून मी तिला जवळ घेतले आणि तिचे सांत्वन केले। त्या शांत रात्री आमच्यातील जवळीक अधिकच वाढली। आम्ही एकमेकांच्या मिठीत होतो। सुरुवातीला मी तिचे चुंबन घेतले, ज्यामुळे ती हळूहळू शांत झाली आणि तिला सुरक्षित वाटू लागले। आमच्यातील आकर्षण इतके प्रबळ होते की त्या रात्री आम्ही आमच्या प्रेमाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलो। आम्ही एकमेकांच्या शरीराचा आणि स्पर्शाचा मनमुराद आनंद घेतला। तो अनुभव आम्हा दोघांसाठीही खूप नवीन आणि स्वर्गीय सुखासारखा होता। त्या रात्री आम्ही अनेक वेळा एकमेकांच्या जवळ आलो। सकाळ होईपर्यंत ती माझ्याच कुशीत होती। पहाटे 6 वाजता ती शांतपणे आपल्या खोलीत निघून गेली। त्या रात्रीनंतर आमचे नाते केवळ शेजारचे राहिले नाही, तर आम्ही एकमेकांचे खास सोबती झालो। त्यानंतर जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळायची, आम्ही एकमेकांसोबत असाच वेळ घालवायचो। माझ्या आयुष्यातील हा पहिला आणि सर्वात सुंदर अनुभव होता, ज्याने मला प्रेमाची आणि सहवासाची खरी व्याख्या शिकवली। त्या एका रात्रीने आमच्या आयुष्यात एक मोठे वळण आणले होते। त्यानंतर आमचे नाते केवळ शारीरिक आकर्षणापुरते मर्यादित राहिले नाही, तर त्यात एक प्रकारचा भावनिक ओलावा निर्माण झाला। आता आम्ही एकमेकांसाठी फक्त शेजारी उरलो नव्हतो, तर एकमेकांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे भाग बनलो होतो। त्या रात्रीनंतर आमचे वागणे घरच्यांसमोर अगदी सामान्य असायचे, पण नजरेने आम्ही बरंच काही बोलून जायचो। सपनाच्या मनात आता माझ्याबद्दल खूप आदर आणि ओढ निर्माण झाली होती। जेव्हा तिचे आई-वडील घरी नसायचे तेव्हा ती धावत माझ्या खोलीत यायची। आम्ही कधी तासनतास गप्पा मारायचो, तर कधी शांतपणे एकमेकांचा हात धरून बसून राहायचो। एके दिवशी कंपनीला सलग 2 दिवस सुट्टी होती। सपनाच्या भावालाही सुट्टी होती, पण तो मित्रांसोबत बाहेर जाणार होता। मी एक युक्ती लढवली। मी सपनाच्या घरच्यांना विश्वासात घेऊन सांगितले की जवळच असलेल्या एका प्रसिद्ध मंदिरात आणि बागेत दर्शनासाठी मी सपनाला आणि तिच्या लहान भावाला घेऊन जाऊ इच्छितो। सुदैवाने त्यांनी परवानगी दिली। आम्ही जवळच्या एका पर्यटन स्थळावर गेलो। तिथे गर्दी कमी होती। सपनाचा भाऊ खेळण्यात मग्न झाला असताना आम्हाला एकांत मिळाला। त्या बागेत एका कोपऱ्यात बसून आम्ही भविष्याबद्दल गप्पा मारल्या। तिने पहिल्यांदा मला कबूल केले की रमेश, सुरुवातीला मी खूप घाबरले होते, पण आता तुझ्याशिवाय राहण्याची मी कल्पनाही करू शकत नाही। दिवसेंदिवस आमचे नाते अधिक घट्ट होत गेले, पण मला माहीत होतं की असं लपून छपून राहणं जास्त दिवस चालणार नाही। एके रात्री जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा मी तिला लग्नाचा विषय काढला। ती थोडी भावूक झाली आणि म्हणाली, माझ्या घरचे खूप कडक आहेत, ते आपल्या लग्नाला होकार देतील का? मी तिला धीर दिला आणि ठरवले की मी माझ्या घरी याबद्दल सांगेन। हळूहळू मी तिच्या भावाशीही या विषयावर बोलण्यास सुरुवात केली। तो माझा चांगला मित्र झाला होता, त्यामुळे त्याने मला सकारात्मक प्रतिसाद दिला। पण आयुष्यात सगळंच सोपं नसतं। एके दिवशी सपनाच्या वडिलांनी तिच्या लग्नासाठी दुसरीकडून स्थळ पाहण्यास सुरुवात केली। ही बातमी ऐकताच आमचे पाय खालची जमीनच सरकली।
सपना खूप रडली आणि तिने मला फोन करून सांगितले की जर तू काही केले नाहीस तर मला हे घर सोडावे लागेल. मी विचार केला की आता वेळ आली आहे. मी माझ्या आईवडिलांना सोनीपतला बोलावून घेतले आणि सपनाच्या घरच्यांशी बोलणी करण्याचे ठरवले. सुरुवातीला खूप तणाव होता, वादावादी झाली, पण मी सपनाच्या भावाला माझ्या बाजूने वळवले होते. त्याने आपल्या पालकांना पटवून दिले की रमेश एक चांगला मुलगा आहे आणि तो सपनाची आयुष्यभर काळजी घेईल. अखेर प्रेमाचा विजय झाला. आमचा साखरपुडा झाला आणि काही महिन्यांनंतर आम्ही विवाहबंधनात अडकलो. जी मुलगी शेजारच्या खोलीत राहायला आली होती ती आज माझ्या आयुष्याची जोडीदार बनून माझ्या घरात आहे. मित्रांनो, शारीरिक ओढ ही प्रेमाची एक पायरी असू शकते, पण जर त्यात एकमेकांबद्दल आदर आणि जबाबदारीची जाणीव असेल तरच ते नाते यशस्वी होते. आज आम्ही सुखी संसार करत आहोत. अशा मनसोक्त स्टोरी ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.